मॅच ऑन ब्रिटिश संघाने शुभेच्छा. सांबार विपक्ष भुईसावर या ठिकाणी पहिलाच बॉल राकेश यांचा ओव्हरपिच होता, फटका फसला होता. जबरपास पहिल्याच बॉल वरती विकेट घेण्याची संधी आली होती, परंतु जजमेंट चुकीचं राहिलंय. पहिल्याच बॉल वरती पहिला धक्का लागला असता टीम भुईसावरा संघाला. हा फटका सुंदर आहे, व्हॉट अ शॉट. बॉल चला सरळ पॉइंटला बीट करून डीप मध्ये बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावा. एकदा ऍक्शन रिप्ले लगेचच पोझिशन मध्ये आलेत आणि त्यानंतरचा रिव्हर्सचा फटका मात्र सुंदर पाहायला मिळतोय शामू पवारच्या बॅट मधनं. इथे हा चेंडू खरं तर स्वीप शॉट खेळायचं होतं, बॅटनबद्दल संपर्क नाहीये. डावकरी त्याचा गोलंदाज राकेश भगत यांना आपण पाहता कमबॅक करतोय डॉट बॉल ना. जर्सी नंबर आपण पाहताय 33-35. आताचा देखील डॉट बॉल. अगदी जेव्हा डॉट बॉल किंवा विकेट होते तेव्हा गोलंदाजांचा कॉन्फिडन्स मात्र उंचावर जातो आणि खरं तर तेच पाहायला मिळालं मागील 2 चेंडूंवरती. डॉट बॉल ओव्हर पिच बॉल, फटका उडवला इनसाइडला, सुंदर फटका आहे. परंतु या ठिकाणी आउटफील्ड थोडीशी खराब होती, परंतु त्या बॉलला बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाठवण्याचं काम येतं या खेळाडूने केलंय. मिस स्पीड आणि या ठिकाणी 4 धावा. चौकार आलाय, चौकाराच्या मदतीने 10 धावा धावफलकाप्रती. अगदी या ठिकाणी स्कोप करण्याचा प्रयत्न, परंतु डॉट बॉल आलाय. पहिला षटक इथनं संपलाय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावा संख्या बिनबाद 10 धावा. पेडा वया तो यो पाच काही नाही तुला देईन पाहिजे का तू जास्त गोड नाही काय चांगला डॉक्टर ना तेच बार फुल देल ना तुम्हाला पाहिजे दादा नाही खाला आहे नको बदला बाबे असा करा ना काय महेशच्याच ना पुढे बिसले रे का बाकी आहे ना. षटक क्रमांक 2 गोलंदाज महेश. 5 षटकांचा सामना खरं तर पाहायला मिळतो आणि दुसरं षटक P2चं षटक गोलंदाज महेश. टीम जय हनुमान क्रिकेट संघ सांबारी संघाच्या वतीने आपण पाहता महेशला पहिलाच बॉल शॉर्ट प्लेन बॉडी वरती हा चेंडू होता, खरं तर ढकलून दिलाय. फाईन लेगला बॉल चालला सरळ जमीनला दणदण करत सीमा पार 4 धावा. चौकार आला या ठिकाणी. चौकाराच्या मदतीने तब्बल 14 धावा धावफलकावरती. डिफेन्सिव्ह फटका या ठिकाणी आपण पाहता कट केलाय, परंतु या ठिकाणी घडलंय काय, बॉलला ढकलायचं होतं ऑन साईडला, परंतु या ठिकाणी चुकीची फिल्डिंग आणि त्यानंतर बॉल चाला सरळ पुन्हा एकदा पॉइंट मध्ये 4 धावा. चौकार आलाय. लगातार 2 बॉल वरती 2 चौकार खेचलेत फलंदाज श्याम वाघेने. दोन्ही श्याम आहेत.
परंतु या ठिकाणी आपण पाहतात दुपारच्या सत्रात बॅटिंग करत असताना आपल्या संघासाठी फटका पोहोचलाय. जेलची संधी आहे. पहिला विकेट येणार का या ठिकाणी, परंतु पाहावं लागेल. कॅच ड्रॉप झाले. आतापर्यंत टीम सांबारे या संघानं 2 कॅच ड्रॉप केलेत. कुठेतरी आता या चुका या मॅच मध्ये सुधारायला लागतील, कारण की अभि नाही तो कभी नाही. सोपी कॅच होती परंतु ड्रॉप झाली. कॅचचं रूपांतर मात्र सिंगल न केलंय टीम भुईसर या संघानं. गोलंदाज महेश रिवर्स केल्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी आपण पाहतायत हा चेंडू सरळ बॉडीचा वेध घेतोय. पंचांचा इशारा लेग बाईकच्या माध्यमातून ही एक सिंगल आली आहे. त्याच दरम्यान आपण पाहतोय टीम जांभिवली ठाकूरपाडा संघाच्या या ठिकाणी आगमन झालं. वेलकम सागर वाघ, आपलं मनपूर्वक आपण स्वागत करूयात आणि संपूर्ण संघाचंही आपण स्वागत करूयात. करत याही टीमच्या माध्यमातून एक भरपूर भव्य दिव्य अशी स्पर्धा आपण पाहायला मिळाली, ती म्हणजे आमदार चषक. खरं तर ती स्पर्धा पार पाडली आहे, त्याही संघाचं आपण मनपूर्वक स्वागत करूया त्या स्पर्धेत स्वागत. परंतु मैदानाच्या आत पहिला धक्का लागलाय टीम भुईसर संघाला. परतावं लागेल श्याम वाघेला मैदानाच्या बाहेर फलंदाज बाद. विकेट आल्यानंतर नवीन खेळाडू नंदुरा पाहतात तिसऱ्या क्रमांकावरती. शेवटचा बॉल शिल्लक आहे. या षटकात कमबॅक करण्याचं काम आतापर्यंत जरूर 10 धावा खर्च केल्यात. ओव्हर पिच फटका सुंदर आहे. अगदी ओव्हर पिचला मात्र फुलताच पद्धतीने या ठिकाणी घेतला आणि बॉलला फेकून दिला सरळ एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने सीमा सागलेकडे. 4 धावा चौकार. पाहता पाहता षटक क्रमांक या ठिकाणी दुसरे संपले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर तब्बल 24 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा, परंतु या षटकात तब्बल 14 धावा खर्च केल्यात गोलंदाजानं. पुन्हा एकदा सेकंड स्पेल घेऊन आला गोलंदाज बॉलिंग मार्क वरती राकेश भगत. टीमचा कॅप्टन आहे, टीमचा सहसेनापती आहे. अगदी या खेळाडूकडे नक्कीच आज सर्वांच्याच नजरा असतील. तोच गोलंदाज बॉलिंग मार्क वरती राकेश. ओव्हर पिच बॉल होता, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता अगदी या ठिकाणी, परंतु टप्पा पडल्यानंतर अगदी हलकासा कट होणारा हा चेंडू पाहायला मिळतो. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला मिळेल. अगदी या ठिकाणी आपण पाहतात हलकासा टर्न झाला, परंतु तदनंतर हा डॉट बॉल. शॉट आपले वेगवान तेसरार चेंडू पाहायला मिळतो इथनं श्याम पवार साठी, परंतु अजून एक डॉट बॉल आलाय. या षटकामध्ये कमबॅक करण्याचं काम केलं जातंय. अगदी फलंदाज श्याम पवारनं फ्रंट फूटचा वापर नक्कीच केला होता. या ठिकाणी विनूचंही आगमन झालंय. विनायक आपलं स्वागत आहे. नक्कीच विनायक सिंगर आहेत. नक्कीच त्यांच्या माध्यमातून एक लवकरात लवकर नवीन संकेत देखील येईल, तेही त्यांच्या संघाच्या नावानं. नक्कीच सागर वाघ नक्कीच त्यांना मी तर म्हणेन एक वेळेस सांगतीलच की आपल्या टीमचा एखादं सॉन्ग तू बनव म्हणून. या ठिकाणी फटका सुंदर, परंतु डीपदा खेळाडू पोहोचतात. एकदा कंप्लीट दुसऱ्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव कंप्लीट केली आहे. तिसऱ्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु रनआउटचा धोका. काय गरज होती का प्रश्न विचारले जातात, ते म्हणजे श्याम पवारच्या माध्यमातून इथनं परतावं लागेल श्यामला मैदानाच्या बाहेर फलंदाज बाद.
कोण गेला बॅट्समॅन पण आता राम अगदी नंदू या ठिकाणी बाद झाले. अगदी 2 धावा तर कंप्लीट झाल्या होत्या, परंतु तिसऱ्याचा प्रयत्न करायचा होता. कुठेतरी हा प्रयत्न चुकीचा राहिलाय. आता नवीन खेळाडू रामदास मैदानाच्या आत पोहोचतोय पॉपिंग क्रीज वरती. 26 धावा आतापर्यंत उभारल्या गेल्यात. खरं तर 5 षटकांमध्ये बॅटिंग करत असताना टीम भुईसवरा संघाला जास्तीत जास्त धावा उभाराव्या लागतील. मैदानाच्या आत गेला पहिल्याच बॉलवरती रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न फलंदाज रामदासनं केला होता, परंतु रिव्हर्स खेळण्यासाठी त्यांच्याकडे रोजचा सराव आणि त्यानंतर बॉडी सांभाळावी लागते आणि त्यानंतर जी बॉलिंगची जी लाईन असते त्या लाईन वरती बॅट फिरवणं महत्वाचं असतं. यॉकलँडचा चेंडू खोदून काढलाय, कव्हरला खेळाडू आहेत, अगदी छोटासा खेळाडू आहे, परंतु फिल्डिंग पाहताची चांगली पाहायला मिळते. सिंगलच्या मदतीनं या ठिकाणी पाहतात षटक क्रमांकावर पाहिलं जवळजवळ तिसरे संपले आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या तब्बल 27. या षटकात मी राकेशचं कौतुक करेन, फक्त एक धाव खर्च केले आणि महत्वाचा विकेट सुद्धा मात्र सगळी तब्बल 3 धावा खर्च केल्यात आणि एक विकेट या ठिकाणी रनआउटच्या माध्यमातून कंप्लीट केलाय. खूप चांगली या ठिकाणी कमबॅकिंग कामगिरी राहिली आहे. व त्यानंतर संघाची धावसंख्या तब्बल 27 धावा फलकावरती. षटक क्रमांक 4 गोलंदाज प्रवीण बॉलिंग मार्क वरती पाहायला मिळतो, परंतु पहिलाच बॉल रामदाससाठी शॉर्ट ऑफ लेन होता. खरं तर एक आगळा वेगळा फरक खेळायला जाण्यापर्यंत डॉट बॉल आलाय. फटका सुंदर टॅप केल्यापर्यंत ठिकाणी स्वतः गोलंदाज पोहोचतात. रनआउटची संधी होती. जर का कदाचित डायरेक्ट हिट दिले असतात तर विकेट सुद्धा मिळवली असते, परंतु या ठिकाणी स्वतःला सावरलं. डॉट बॉल या ठिकाणी आपण पाहिलं तब्बल 1 धाव कंप्लीट पाहायला मिळते. टीम भुईसवरा संघात सिंगलच्या मदतीने तब्बल 28 धावा. आताचा हा चेंडू पाहावा लागेल. यशपंताचा इशारा आलाय की हा चेंडू खराब आहे, अर्थातच वाईट बॉल आलाय. एक अवांतर धाव या ठिकाणी मिळते टीम भुईसवरा संघाला. कट करण्याचा प्रयत्न, परंतु इथनं हा चेंडू नक्कीच चांगला पाहायला मिळतोय. असं वाटलं होतं की पुन्हा एकदा हा चेंडू वाईट येतो की काय, फलंदाजांच्या मनामध्ये संशय होता, परंतु या ठिकाणी पंचांचा इशारा डॉट बॉलला. अगदी चांगला निर्णय पंचांच्या माध्यमातून ऍक्शन रिप्ले मध्ये देखील या ठिकाणी स्पष्टपणे पाहायला मिळते की हा चेंडू अगदी आतमध्ये जात होता. गुड डिसिजन पंचांच्या माध्यमातून. खरं तर आदिवासी टेनिस क्रिकेट असोसिएशन अंबरना त्यांच्या मान्यतेने पंच आहेत. इथनं अजून एक धाव लेग बायच्या माध्यमातून ऍड होते धाव फलकावरती. संघाची टोटल जाऊन पोहोचते तब्बल 30 धाव फलकावरती. आता मैदानाच्या आत खरं तर भुईसवरा संघाला एका धावेसाठी संघर्ष करावा लागतो. सागर थांब, जा बॅट घेऊन तुमची बॅट घेऊन जा बॅट घेऊन 12 गडी. तर बॅटची मागणी होते. 12 खेळाडू मैदानाच्या आत जाईल बॅट घेऊन. लक्ष सुद्धा बॅटची मागणी किंवा पाण्याची मागणी जर असेल तर 12 खेळाडू मैदानाच्या आत ते घेऊन जाईल. लक्ष सुद्धा संघाची धावसंख्या 30 धावा फलकावरती. षटकाचा विचार केला तर अजून या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. षटक क्रमांक 4 मार्गस्थ असताना फुटा बॉल होता परभणी साईडला मोठा फटका खेळण्याची, परंतु हा चेंडू सगळं ड्राईव्ह केलाय. अगदी जमिनीला दणदण करतो, परंतु पुन्हा 2 धावा फलकावरती. 2 धावा संख्येच्या मदतीने संघाची टोटल 32 धावा फलकावरती पाहायला मिळतात.
पहिले विकेट मात्र लवकरात लवकर आले, परंतु त्यानंतर खर तर धावांची मी तर मेन कोंडी केली आहे टीम सांबारी संघाने. एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय. बराच उशीर झालाय, मोठा फटका आला नाहीये. शॉट आपलिंग बॉल पूल करण्याचा प्रयत्न, परंतु हा चेंडू डॉट आला. षटक पाहिलं तर चौथंही संपलंय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची जी धावसंख्या आहे ती जाऊन थांबली तब्बल 32 या धावफलकावरती. आता उर्वरित शेवटचे षटक शिल्लक आहे आणि शेवटचे षटक हे धावांसाठी राखलेलं असतं आणि या षटकात खरं तर आता भुईसौर संघाला मोठी धावसंख्या उभारावी लागेल. या षटकात जवळजवळ 12 ते 15 धावा नक्कीच मनामध्ये धराव्या लागतील. जर का एवढ्या धावा आल्या तर सन्मानजनक धावसंख्या ही मैदानाच्या आत उभारू शकतो टीम भुईसौरा संघ. यानंतर होणारी नेक्स्ट मॅच तर त्यापुढील दोन्ही संघांना विनंती असेल, एका बाजूला असेल बोराडपाडा रवी यांचा संघ, त्यांच्या विरोधात जांभिवली ठाकूरवाडा, तर त्याही संघाला विनंती असेल आपण आपल्या कॅप्टनला इनिंग ब्रेक मध्ये पाठवायचं आहे. या ओव्हर नंतर टॉस केला जाईल, लक्ष असू द्या. आणि जेव्हा तुम्ही टॉसला येता दोन्ही संघ तेव्हा आपण आपली प्रवेश फी नक्की जमा करायची आहे, हे देखील लक्ष असू द्या. काय रे ना मॅचला काय ना कोण 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 मध्ये कोण सांग स्कोर बोर्ड सांगा बरोबर कोण आहे हा मामा बारका मामा अनंत जराशी कर बरं अजून यावे का लागली ना मॅच ठीक आहे. हॅलो सागर आता ही मॅच लिव आहे ना मोरची मॅच, आता एक राऊंड मारून येत ना ही पहिली मॅच आहे डोन्याचा आहे ना, दुसरी मॅच डबल आहे ना, डबल आहे म्हणजे आज जी टीम निघेल त्याचं सगळं सांभाळून ठेव. यस मॅचला सुरुवात शेवटच्या षटक शिल्लक आहे. शेवटच्या षटकासाठी किरण मात्र आला बॉलिंग मार्क वरती, टीम सांबारीकडनं पर्यंत स्ट्राईक वरती. श्याम आहे जो सलामीचा खेळाडू आहे, मैदानाच्या आत शेवटच्या षटकासाठी थांबला आणि पहिल्याच बॉल वरती सुंदर फटका श्याम पवारच्या बॅट मधनं, सुंदर स्ट्रोक, बॉल सीमा पार, 4 धावा. आधीच्या ठिकाणी क्रॉस लाईन मध्ये आले, खरं तर पॉझिशन मध्ये लवकर आले आणि त्यानंतर या ठिकाणी हा चौका मात्र पाहायला मिळतोय. शेवटच्या षटकात धावा महत्वाच्या आहेत, मात्र त्या येतात श्याम पवारच्या बॅट मधनं. चौकाच्या मदतीने तब्बल 36 धावा धावफलकावरती. चौकारानंतर लगेच फिल्डिंग मध्ये चेंजेस देखील केले जात आहेत. रिवाज केल्याचा प्रयत्न कुठेतरी चुकीचा आहे. या षटकात धावा महत्वाच्या आहेत आणि इथनं हा डॉट बॉल आला. अगदी सांभाळी संघाच्या विपक्षात खेळत असताना तुम्हाला जास्तीत जास्त धावा उभाराव्या लागतील, कारण की या टीम कडे देखील चांगले बॅटिंग लाईनअप आहे. पुन्हा एकदा सफल झाला, परंतु हा चेंडू गोल्डन स्पॉट वरून अगदी वेगाने निघून जातोय सरळ यष्टीरक्षकाच्या दस्तानामध्ये. डॉट बॉल आला. डॉट बॉलच्या संगतीनंतर पुन्हा धावफलक अडकले ते 36 धावफलकावरती.
आत्ताचा चेंडू नक्कीच पंच आम्हाला भरोसा देतात की हा चेंडू खरं तर अत्यंत उचलू आहे आणि त्याच कारणाचा वाईट बॉल करार केलाय. 1 धावसर एक लहान मात्र या ठिकाणी गोलंदाजाला केलं जातं. केवळला या आव्हानच्या मदतीने तब्बल 37 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पहिल्या बॉलवरती जरूर चौकार खेचला श्याम पवारनं, परंतु त्यानंतरच्या येणाऱ्या प्रत्येक बॉलवरती त्या चौकाराचं उत्तर आता गोलंदाज किरण देते. इथे हा फटका आपण पाहतात फक्त टॅप केलंय. कवच आपण पाहता खेळाडू आहेत. शेवटच्या मुवमेंटला बॉल चला सरळ डीप पॉइंट मध्ये असं वाटलं होतं की बॉल अडवून जाईल, परंतु थोडासा मी तर म्हणेन नशिबाने साथ मिळते. त्या क्षेत्रात आउटफील्ड फास्ट आहे आणि त्याचा फायदा बॅटिंग करणाऱ्या भुईसौरा संघाला मिळतोय. 4 धावा. तर चला नेक्स्ट मॅच टीम बोराडपाडा टीमचे कॅप्टन आणि जांभिवली ठाकूरपाडा संघाचे कॅप्टन तुम्हाला देखील मी विनंती करू आपण या टॉससाठी तर डॉट बॉल असेल तर तुला दोन्ही संघांचे कॅप्टन आपण टॉससाठी यायचं आहे. जेव्हा जेव्हा गोलंदाज बॉल फेकेल डॉट बॉल जर का बॅटर मिस झाल्याने बॉल जर यष्टीकडे धरला तर त्या ठिकाणी स्ट्राईक चेंज होणार नाहीये. लक्ष असू द्या कोणत्याच प्रकारची त्या ठिकाणी धाव मिळणार नाहीये. मात्र मागील बॉल वरती तसेच काही चित्र पाहायला मिळालं, परंतु तो डॉट आला. शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि शेवटच्या बॉलवरती फटका सुंदर उडवण्याला सरळ लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे शेवट गोल केले या ठिकाणी फलंदाज श्याम पवारनं, ज्यानं खरं तर पहिल्या बॉल पासून संघर्ष केलाय आणि शेवटच्या बॉल पर्यंत संघर्ष पाहायला मिळाला. पहिला सत्र या ठिकाणी संपलाय. पहिल्या सत्रात भुईसौरा संघाला तब्बल 47 धावा बनवल्या गेल्यात आणि 48 धावसंख्येचा टार्गेट उभा केलाय टीम सांबारी संघाच्या विरोधात. आता समीकरण येणारे 30 बॉल आणि 48 धावसंख्येची गरज. तर या ठिकाणी आपण लगेच टॉस करणार आहोत. तर जरा दोन टीमचे कॅप्टन आपण या पहिल्या फेरीतील शेवटची लढत पाहायला मिळेल. टीम जांभिवली ठाकूरपाडा विरुद्ध बोराडपाडा. तर टॉस केला जाईल या ठिकाणी मान्यपर्यंत शुभ असते. तर महादेवजी निर्गुणा साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ असते आपण टॉस करायचा आहे. ग्रामस्थ मंडळ आहेत खरं तर त्यांच्या शुभ असते आपण टॉस करूयात. स्क्रीनवरती पाहतात महादेवजी निर्गुणा साहेब यांच्या शुभ असते आपण टॉस करतोय. तर साहेबांना विनंती असेल आपण कॅमेराच्या दिशेनं उभं राहायचं आहे. हा येस, जेणेकरून स्क्रीनवरती आपण प्रेक्षक वर्गात ते पाहतात. येस, छातासा कॉल टीम बोराडपाडा संघाचा. टॉस जिंकले टीम बोराडपाडा संघाने आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय या ठिकाणी सांगण्यात आले. तर चला दोन्ही टीम आपण आपली जी काही प्रवेश फी आहे ती जमा करायची आहे. टीम बोराडपाडा आणि जांभिवली ठाकूरपाडा टीम. नाही ना आहे बेस्ट चेक कर. बॉल दिला बॉल दिला सागर आलाय का नाही आलाय. मला बॉल
खुर्ची ते बरे आहे, मजबूत पण आहे ना, थोडी लांब पण आहे पण पण बेस्ट आहे, मजबूत आहे. इधर आमची एंट्री हे म्हणून यांची एंट्री दे. जांभीर वाले ना हे बघ किती आहेत बघ. ॲडव्हान्स दिलेला ॲडव्हान्स दिलेला सांग. हे तुमचा बॉलर कोण रे? आमचा तर जाऊया ऑन गेट मॅचच्या विषयानं, जिथे समीकरण असणार आहे 30 बॉल आणि 48 धाबा सिंगाची गरज. या ठिकाणी आपण पाहतात या धाबा कशा प्रकारे बनवल्या जातात. आपण पुन्हा एकदा जाऊयात या मॅचच्या दिशेने. पहिला षटक घेऊन आला टीम भुईसरा संघाकडे गोलंदाज रामदास, बॅटिंग मार्कपती. आणि या धाबा खरं तर चेस करण्यासाठी सलामीची जोडी टीम सांबारे या संघाकडनं पप्या आणि प्रवीण. गेम ऑन. दोन्ही टीमला देऊयात या मॅचसाठी लाख लाख शुभेच्छा. टीमचे षटक गोलंदाज रामदास. पहिलाच बॉल खरं तर पुश केला, बसला खेळाडू उपस्थित आहेत. बॉलला उचलतील, फेकतील तत्पूर्वी पहिल्या बॉलवरती ही पहिली सिंगल पाहायला मिळते. पहिली सिंगल मात्र पप्प्याच्या बॅटमधून आली आहे. हे दोन्ही फलंदाज म्हटले तर यंगस्टर आहेत आणि खरं तर या दोन्ही खेळाडूंवरती खरं तर आता संपूर्ण सांभारी टीमची जबाबदारी आहे. सुरुवात चांगली करून द्यावी लागेल. आताचा हा चेंडू खरं तर अवे फ्रॉम द बॉडी खरं तर दूर ठेवला गेला बॅटर पासून, परंतु त्या ठिकाणी डॉट बॉल आलाय. प्रत्येक डॉट बॉल महत्वाचा आहे टीम भुईसरा संघासाठी. अगदी टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा हा चेंडू. गुडलेश्वरचा चेंडू फटका फसला, जेलची संधी खेळाडू पोहोचला. वॉट अ कॅच. शेवटच्या मोमेंटला या ठिकाणी कॅच मात्र कम्प्लीट केली. खेळाडू त्या ठिकाणी शामू होते आणि त्याच्या माध्यमातून मात्र कॅच पकडली गेली. खूप चांगला जजमेंट. परतावा लागेल या ठिकाणी फलंदाज प्रवीणला मैदानाच्या बाहेर. विकेट हल्ल्यानंतर नवीन खेळाडू खरं तर राकेश यांना आपण पाहता तिसऱ्या क्रमांकावरती आलेत. पहिलाच बॉल स्वीप केला, डीप मध्ये खेळाडू आहे. जज करतात आणि इथनं लगातारचा हा दुसरा मोठा धक्का लागला टीम सांबारी संघाला. खरं तर राकेश कडनं आशा होत्या, निराशा होत्या, परंतु या ठिकाणी खरं तर निराश केले टीम सांबारी संघाला. राकेशनं परतावा लागेल. राकेश बघतला मैदानाच्या बाहेर. फलंदाज बाद. खरं तर पहिल्याच ओव्हर मध्ये 2 धक्के लागले गेलेत. 1 धाव 2 गडी बाद. खरं तर अशी स्थिती पाहायला मिळते टीम सांबारे संघाची. विकेट हटकच्या उंबाट्यावरती गोलंदाज रामदास
या स्पर्धेची पहिली विकेट हॅट्रिक होणार का या पहिल्याच पिव्हर मध्ये पाहावं लागेल. फटका बसला, झेल ती संधी, परंतु श्यामू पवारचं जजमेंट चुकीचं राहिलंय. बॉल चला सरळ लॉंग ऑफला, सीमारेषा पलीकडे 4 धावा. अगदी झेल झाली असती जर का पहिले स्टार्ट घेतलं असतं तर, परंतु शेवटच्या मुवमेंटला मात्र ठिकाणी मन बदललं गेलं. आधी असं वाटलं की बॉल अडवणार, परंतु त्यानंतर कॅच वरती गेल्याने जजमेंट चुकलं त्या ठिकाणी. 4 धावा ठिकाणी मिळाल्या चौकारच्या मदतीनं. 5 धावा धाव फलकावरती. शेवटचा बॉल. खरं या ठिकाणी असं वाटलं होतं की कॅच आहे की काय, परंतु शेवटच्या मोमेंटला नक्कीच बॉल ड्रॉप केला. इथनं आपण पाहिलं तर पहिला षटक संपलंय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर फक्त 5 धावा धाव फलकावरती. बॅटिंग करत असताना सांबारी संघाची धावसंख्या पाहायला मिळते ती म्हणजेच 2 गडी बाद तब्बल 5 धावा. आता उर्वरित समीकरण 24 बॉल आणि 43 धावसंख्येची गरज, म्हणजे प्रति ओव्हर मध्ये 10 पेक्षा जास्त धावा या बनवाव्या लागतील टीम सांबारी संघाला. 24 बॉल आणि 43 धावसंख्येची गरज. षटक क्रमांक 2 P2चे षटक गोलंदाज बॉलिंग मार्क वरती नंदूला पाहता. ज्या प्रकारे पहिल्या षटकामध्ये रामदासने कामगिरी केली अगदी तशीच कामगिरी करण्यासाठी आपण बघा नंदूला इन्व्हाइट केलं बॉलिंग मार्क वरती. स्ट्राईक वरती पप्पी आहे जो सलामीला आलाय, त्याला पूर्णपणे मॅचची जबाबदारी घ्यावी लागेल. गेम ऑन. पहिलाच बॉल गुडलिंग स्पॉट. अगदी या ठिकाणी वेग थोडा कमी केला, परंतु त्यानंतर पाटील सरळ स्क्वेअर लेगला डीप मध्ये चांगली फिल्डिंग. अगदी बॉलला अडवलं गेलं त्या ठिकाणी, स्टॉप करण्यात आलं, परंतु त्यानंतर 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जातात. सिंगल डबल वरती जरी फोकस केला तरी देखील मॅच सांबारी संघाच्या बाजूने येऊ शकते. सातत्याने धावांसाठी प्रयत्न करावे लागतील, संघर्ष करावा लागेल एका एका धाब्यासाठी भुईसर संघाच्या विरोधात. कारण की सलामीचे जे 2 हुकमी खेळाडू होते ते बाद झाल्यानंतर इथं आपण पाहतात सध्या तरी सांबारी संघ स्ट्रगल करत असताना यस लीग बॉलच्या माध्यमातून ही एक सिंगल मिळेल टीम सांबारी संघाला. 8 धावा धाव फलकावरती. प्रत्येक ओव्हर मध्ये एखादा मोठा फटका आला तर मॅच नक्कीच सांबारी टीम आपल्या बाजूने करू शकते, मॅच मध्ये मजा येऊ शकते. परंतु भुईसर संघ देखील कमी नाही आहे. वांगणी परिसरातला हा संघ एक नामांकित संघ आहे. या ठिकाणी आपण पाहतात सध्या तरी चांगला खेळ या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. फुललेंचा चेंडू 20 मध्ये पाठवला डिप्रे श्याम आहेत, बॉलला उचलतील फेकतील. तत्पूर्वी या ठिकाणी दुसऱ्याचा कॉल केलाय आणि पॉपिंग क्रीजच्या बाहेर सापडला फलंदाज. आता परतावा लागेल इथनं या ठिकाणी प्रवीणला परतावा लागेल या ठिकाणी पप्प्याला मैदानाच्या बाहेर फलंदाज बाद. सुरुवातीला मात्र धक्के लागले गेले, टॉप ऑर्डरचा पूर्णपणे गारात केले, परंतु शॉट ऑफ लेंथ पूल केलाय. फटका सुंदर आहे, बॉल चला सरळ डीप स्क्वेअर लेग सीमाच्या पलीकडे षटकार. कडक फटका या ठिकाणी बाहेर मिळाला. फलंदाज किरणच्या बॅट मध्ये हा षटकार आला. अशाच फटक्यांची आता नितांत गरज टीम सांबारी संघाला आहे.
लो फुलटो असा चेंडू होता. खरं तर ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, अगदी बॅटची एज होती परंतु या ठिकाणी धाव झाली असते परंतु दत्तानं नकार दिले. सॉफ्ट सिग्नल नॉट या ठिकाणी नो आलाय, अर्थातच यस नो वेटचा या ठिकाणी वापर सुद्धा तरी करत असताना दत्ता डॉट बॉल जर सांगतो ना तर 15 धावा आतापर्यंत या षटकाचा विचार केला तर 9 धावा खर्च केल्यात आणि नक्कीच या षटकात धावा येतात. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 5 धावा होत्या. पुन्हा एकदा शपळून खेळण्याचा प्रयत्न परंतु या ठिकाणी पंचांचा इशारा आलाय की हा चेंडू डॉट आहे. षटक क्रमांक 2 संपलंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 15 बरोबर समीकरण येणारे 18 चेंडू आणि 33 धावसंख्येची गरज आहे. 33 धावा बनवायच्या म्हणजेच प्रति ओव्हरमध्ये आता 11च्या सरासरीने धावा बनवाव्या लागतील. रिक्वायर्ड रन रेट 11चा आहे. ज्या प्रकारे आपण पाहिलं किरण षटकात ठोकला, किरणमध्ये क्षमता आहे, या धावा बनवू शकतो तो आणि नक्कीच प्रयत्न त्यांना केलाय. मैदानाचा प्रयत्न करून तुम्ही चुकलात ना तरी चालेल परंतु कधीही प्रयत्न करायला चुकू नका हेच दाखवले. हे दाखवलं सध्या तरी मी तर म्हणेन किरणला नक्कीच मित्रपणे चांगले साथ द्यावी लागेल. दत्ताला देखील आधीमध्ये एखादा मोठा फटका खेळावा लागेल. दत्ताला देखील जो हळूहळू दबाव होत चाललाय त्या दबावाला झुगारत असताना चांगली बॅटिंग करावी लागेल. पार्टनरशिप मैदानाच्या आत ही महत्वाची असते. पूर्णपणे मिडल ऑर्डरवरती जबाबदारी या मॅचची आली आहे परंतु या ठिकाणी सामना कोणत्या संघाच्या बाजूने जाईल हे सांगणं अजूनही कठीण आहे कारण की आतापर्यंत या मैदानावरती मागील 2 मॅच झाले. दोन्ही मॅच मध्ये धावा आपण पाहिलं तर चेस केल्या गेल्यात परंतु या मॅच मध्ये धावा डिफेंड केल्या जातील का पाहावं लागेल. षटक क्रमांक 3 गोलंदाज रामदास आलाय. गोलंदाज रामदास गेमॉन 18 चेंडू त्याची गरज आणि या ठिकाणी अगदी सोपा कॅच होता. खरं तर या खेळाडूला न हलता न डुलता अगदी सरळ हा चेंडू हातामध्ये दिला होता परंतु कॅच ड्रॉप झाली आहे. या कॅचचं महत्व मात्र शेवटला नक्कीच मिळेल. जर काय दत्तानं मैदानाच्या चांगले फटके जर खेचले ना तर या खेळाडूला सातत्यानं भुईसावळा संघ नक्कीच दोषी ठरवू शकतो. पहिल्याच बॉलवरती सिंगल आले. सिंगलच्या मदतीने 16 धावा. ओव्हर फटका फसला. जेलची संधी खेळाडू पोहोचणार आणि कॅच देखील पकडणार. फलंदाज बाद अजूनही धक्का. टीम जय हनुमान क्रिकेट संघ सांभाळी संघाला परतावं लागेल. फलंदाज किरणला मैदानाच्या बाहेर. नवीन फलंदाज महेश. मॅच अजूनही बॅलन्स आहे. फटका सुंदर आहे. कवचला ढकललाय परंतु डीप लॉंग ऑफचा खेळाडू पोहोचणार. एकदा या ठिकाणी कंप्लीट केली जाते. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते 17 धाव फलकावरती. 15 चेंडू 31 धावसंख्येची गरज आहे. इथनं देखील मॅच सांभाळ संघ जिंकू शकतो. प्रयत्न करून सर्व काही होऊ शकतो. आधी नक्की या ठिकाणी मित्रमंडळींना प्रयत्न करावे लागतील. केल्याने होते रे, आधी केलेच पाहिजे. या ठिकाणी मैदानाच्या आता ही मनस्थिती आणि या नक्कीच मित्रमंडळींना या विचारावरती उभं राहावं लागेल.
कट करण्याचा प्रयत्न पण त्यांचा इशारा या ठिकाणी वाईट झाला. एक अवांतर धाव फलकावरती पाहायला मिळते. टीमची टोटल जाऊन पोहोचते तब्बल 18 धावा. 48 धावा म्हटलं तर जास्त नाही आहेत, परंतु आता गोलंदाजी भरपूर चांगली होते, म्हणजे या धावा देखील आता जास्त वाटायला लागल्यात. 15 चेंडू 30 ची गरज. प्रत्येक बॉलवरती 2 धावा येणं महत्वाचं आहे. फटका सुंदर आहे. उड्या साईडला स्क्वेअर लेगला खेळाडू पोहोचतील, बॉलला उचलतील, फेकतील. तत्पूर्वी 2 धावा तर कंप्लीट झाल्यात. 2 धावा संख्येच्या मदतीने संघाची टोटल जाऊन पोहोचते 20 धावा. सातत्याने येतं सिंगल डबल वरती आता फोकस करावा लागेल. सिंगल डबल आल्यानंतर एखादा मोठा फटका नक्कीच येतो आणि या ठिकाणी आता तसंच काहीतरी समीकरण या ठिकाणी सांभार टीम त्या खेळाडूला धरावं लागेल. 14 चेंडू 28 ची गरज. मॅच मध्ये पलटवार होऊ शकतो. फटका या ठिकाणी फसला. डीप मध्ये खेळाडू पोहोचणार, परंतु त्याच्या अलगच आहे. बॉल चला सरळ मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मी मगाशी म्हटलं सिंगल डोवर आले तर एखादा मोठा फटका नक्कीच येतो आणि तो मोठा फटका आला. चेंडू सीमा पार एक टोपा घेत चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 24 झाली आहे. अर्धा रस्ता पार केलाय, अर्धा टप्पा पार केलाय. अजून इथना अर्धा टप्पा पार करायचा आहे आणि येणारे 13 चेंडू 24 धावसंख्येची गरज. हा शेवटचा चेंडू आहे या षटकातील. या चेंडूवरती नक्कीच चांगला धाबा येणं अपेक्षित असेल टीम सांबार संघाला. मॅच मध्ये पुन्हा एकदा पलटवार, पुन्हा एकदा शिरकाव करण्याची पुन्हा एकदा संधी निर्माण झाली आहे या चौकाराच्या मदतीने. 13 बॉल 24 धावसंख्येची गरज. चौकार आल्यानंतर खरं तर गोलंदाजाबरोबर थोडासा दबाव नक्कीच जाणवतोय, परंतु या ठिकाणी अक्रॉस द लाईन वेस्टा खुल्ला सोडला आणि हा चेंडू ईशान्येवरती यू मिस आय विल डेफिनेटली हिट या ठिकाणी अगदी निंबवलंय. या स्टंपला परतावं लागेल. फलंदाज दत्ताला मैदानाच्या बाहेर. यस ड्रिंक्स ब्रेक होते तर 12 खेळाडू पण जायचं मैदानाच्या आत पाणी घेऊन. आता समीकरण येणारे 12 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 24 धावसंख्येची गरज. फेब्रुवारी 6, 7, 8, 9 जाहिरात पाडायची. जाहिरात बनवायची मला फक्त एक पॉम्पलेट एवढी बनवायची. तुला जाहिरातच पूर्ण पाहिजे बरं आहे. 2 दिवसात जाहिरात. आता पाय नीट करायला आला खंड्याला बसायला लागत. खंड्या मी नाही बाबा उस्मान पटेल आमचा. तर चला ड्रीम सुरू केल्याकडे संपला. आपण मातला आपण करूया सुरुवात. आता शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत. 12 मध्ये बनवायला 24 धावा. नवीन गोलंदाज बॉलिंग नागमध्ये तुकाराम आलाय, परंतु फलंदाजांना आता नक्कीच
प्रयत्न करावे लागतील. तर पहा तिकडे ऑन साइडला ज्या गाड्या आहेत त्यांचे जे आरसे आहेत ते आपण खाली करायचे आहेत, जेणेकरून खेळाडूला त्रास होणार नाहीये. आरशी येते मैदानाच्या आत, तर जे आरसे आहेत ते आपण खाली करायचे आहेत. गेम ऑन. शॉट प्लेन कट केलाय, फटका सुंदर अपर कटचा स्ट्रोक, बॉल चला सरळ डीप पॉइंट मध्ये सीमरच्या पलीकडे फलंदाजाकडे पाहता त्या ठिकाणी हे काय महेशच्या बॅट मधनं त्या ठिकाणी हा चौकार. अगदी या ठिकाणी अप्पर कटचा हा फटका, मात्र या फटक्यानंतर पुन्हा एकदा डगआउट मध्ये मात्र आनंदाचं वातावरण झालंय टीम सांबारेमध्ये. चौकार आलाय, आता समीकरण 11 चेंडू आणि 20 धावेची गरज. पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय. आता मात्र बॅट्समन महेशचा मित्र कॉन्फिडन्स आता उंचावलं गेलंय आणि त्याच कॉन्फिडन्स वरती आता हा देखील सामना आपल्याला जिंकवायचा आहे. परंतु दुसरा गोलंदाजाला देखील आता दबाव आलाय. पुन्हा एकदा त्याच प्रकारे खेळण्याचा प्रयत्न, बॅकफूट वरतून पंच करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बॅटांमध्ये संपर्क या ठिकाणी झाला नाही. डॉट बॉल आलाय. खरं तर चौकारानंतर कमबॅक केलं या ठिकाणी गोलंदाजानं. गोलंदाज तुकाराम कमबॅक करतोय मैदानाच्या आत. समीकरण प्रत्येक बॉलवरती त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच केलो. आता 10 चेंडू आणि 20 धावसंख्येची गरज. ओव्हर पिच बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु इथं आपण पाहिलं तर हा देखील डॉट आलाय. लगातारचे डॉट बॉल फलंदाजांवरती दबाव निर्माण करू शकतात. 28 धावा बनल्या गेल्यात, 20 बनवायच्या आहेत. 9 चेंडू शिल्लक आहेत, परंतु आताचा चेंडू पाहावा लागेल. पंचांचा इशारा टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळून घेणारा हा चेंडू वाईड आलाय. एक हवांतर धाव फलकावरती ऍड होते. 29 धावा फलकावरती पाहायला मिळतात. आता 9 चेंडू आणि 19 धावसंख्येची गरज. 9-19 समीकरण. टर्निंग पॉइंट हे षटक दोन्ही संघांसाठी महत्वाचं हे षटक आहे. अजूनही येणाऱ्या या 3 चेंडू मध्ये चांगले फटके खेचावे लागतील. शॉट ऑफ बॉल हुक केलाय, फाईन लेगला बॉल चला सरळ दंडन करत सीमारेषा पलीकडे. पंचांचा इशारा, 4 धावा, चौकार. चौकाराला मॅच आता हळूहळू क्लोज होत चालले. क्लोज एन्काउंटर पाहायला मिळते दोन्ही टीमच्या वतीने. दोन्ही संघ हार मानायला तयार नाहीयेत. सांबारे विपक्ष भुईसावरा विपक्ष सांबारे अशी ही लढत मैदानात पाहतात. आता 8 बॉल आणि 15 धावसंख्येची गरज. फटका फसला, खेळची संधी डीप मध्ये खेळाडू पोहोचतोय. शेवटच्या मोमेंटला कॅच ड्रॉप झाली. जबरदस्त मित्रपणा ही कॅच नव्हती तर ही मॅच होती. याच खेळाडूने 2 चौकार लगवले आणि या खेळाडूला बाद करण्याची संधी गोलंदाज तुकारामने निर्माण केली होती. निर्माण केलेल्या संधीचं सोनं करता आलं नाहीये. प्रयत्न चांगले केले खेळाडूनं, परंतु जेल ड्रॉप झालाय. 7 बॉल 13 धावसंख्येची गरज. धावा चेंज होतात, कराव्या लागतील. केल्याने होतं रे, आधी केले पाहिजे. फटका पुन्हा घेतला, झेलची संधी आणि आता इथं लगातार त्याच क्षेत्रात दुसरी कॅच ड्रॉप झाली आहे. आता या ठिकाणी मिळालेल्या संधीचं सोनं करावं लागेल. फलंदाज महेशला मॅच विन करावं लागेल आणि मॅच विनिंग शॉट मात्र महेशला करावे लागतील. मॅच विनर खेळाडू होईल का ठिकाणी महेश. समीकरण पाहू शकता. 6 चेंडू 11 धावसंख्येची गरज. मॅच मध्ये पलटवार पाहायला मिळते. असं वाटत होतं की भुईसावरा संघ या मॅच वरती पकड निर्माण करतोय, परंतु शेवटच्या मिनिटला हार मानला तयार नाही टीम सांबार संघ. प्रयत्न चांगला आहेत त्याच्यात.
प्रामाणिक प्रयत्न मात्र तुम्हाला नक्कीच यशाच्या उंच शिखरामध्ये घेऊन जातील. आणि या ठिकाणी आता चांगली कामगिरी सध्या करत असताना टीम सांबारी आणि महेश सध्या तरी एका अतिकेला लढवला जातोय. या ठिकाणी महेशला साथ द्यावी लागेल त्याच्या साथीदाराला, अर्थातच फलंदाज हिरामन या खेळाडूला. हिरामन आतापर्यंत एकही चेंडू सामना केला नाहीये, परंतु त्याला आता मैदानाच्या आत एखादा सेट झालेला बॅट्समॅन ज्या प्रकारे बॅटिंग करतो ना त्या प्रकारे बॅटिंग करावी लागेल. या ठिकाणी हिरामनला सुद्धा 6 चेंडू 11ची गरज. दोन्ही टीम साठी महत्वाचा सामना, दोन्ही टीम साठी हा महत्वाचा सामना आहे. पहिला विजय कोणत्या टीमच्या नशिबानं जाईल सांगणं कठीण आहे. क्रिकेटचा डाव आहे मित्रांनो, मी सकाळपासून सांगतोय. एखादा सरळ ज्या प्रकारे रंग बदलतो त्या प्रकारे मात्र क्रिकेटचा डाव मात्र रंग बदलतो. 6 चेंडू 11ची गरज. गोलंदाज मार्कवरती श्याम. पहिलाच बॉल फिटास होता, चाललाय बॉल लॉंग स्टॉपला आउट फास्ट आणि बॉल चाललाय सीमारच्या पलीकडे. नशिबाची साथ चौकार. या ठिकाणी तुमची 99% मेहनत आणि 1% तुमचा लक पाठीशी असणं महत्वाचं आहे. 100% तुम्हाला यशस्वी बनून जाईल. परंतु आता या ठिकाणी बॅटिंग करणाऱ्या संघाने रिव्ह्यू घेतलाय, चेक करायचंय. तर या तिसऱ्या बंदाच्या भूमिकेत मोहन वार यांना जर पाहता जे स्वतः तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये आलेत. फुल डिलिव्हरी चौकार असल्या चेंडूवरती मात्र 4 धावा 10 फलकावरती आता ऍड होतील. चौकारानंतर आता मॅच पुन्हा एकदा जवळ आली आहे. आता 5 चेंडू 7 धावा संख्येची गरज. असं वाटलं होतं भुईसभा संघ जिंकेल, परंतु सांबारी संघाने देखील हार मानले नाहीये. फुलंदाचा चेंडू साईडला ढकललाय. डीपटे खेळाडू उपस्थित आहेत, परंतु या ठिकाणी पाहता भरपूर चांगली फिल्डिंग. प्रत्येक बॉलवरती समीकरण बदलणार, प्रत्येक बॉलवरती धाबा बदलणार. आता 4 चेंडू 6 धाबा संख्येची गरज. एखादा मोठा फटका सामना सांबारी संघाच्या बाजूला, एखादा डॉट बॉल, एखादा विकेट, पुन्हा एकदा पुनरागमन भुईसौरा संघ करू शकतो. मॅच रोमांचक सामना पाहायला मिळतोय. फटका फसलाय, डीपमध्ये खेळाडू जज करतोय. या ठिकाणी आपण पाहता कॅच या ठिकाणी कंप्लीट केली आहे. या मॅचचा प्राइज विकेट पाहायला मिळतोय महेश. मैदानाच्या बाहेर सामना आता बदललाय. 3 चेंडू 6 धावा संख्येची गरज. फलंदाज बाद. नवीन बॅट्समन कोण आहे? कोण गेला रे बॅटर? नवीन फलंदाज संकेत मैदानाच्या आत. संकेत देईल का टीम भुईसौरा संघाला? पाहावं लागेल. 3 चेंडू 6 धावा संख्येची गरज. प्रत्येक चेंडू महत्वाचा आहे, प्रत्येक चेंडू निर्णायक आहे. इथे देखील फटका फसलाय, परंतु आता हा चेंडू साला सर्व कव्हर्सला खेळाडू उपस्थित आहेत. आणि या ठिकाणी खरं तर मिसफिल्डिंग पाहायला मिळते. शेवटच्या मिनिटला बॉलला अडवला गेलाय. एक चूक तुम्हाला मैदानातलं बाहेर काढू शकते. क्रिकेटचा सूत्र की चुकीला माफी नाहीये. आणि या ठिकाणावर जातात तब्बल 3 धावा. तर डगल म्हणून आवाज देऊ नका. टीम सांबारी संघ 3 धावा फलकावरती ऍड झाल्यात. तब्बल 45 धावा. आता मात्र उर्वरित 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 3 धावा संख्येची गरज. सामना मात्र क्लोज झालाय. दोन्ही टीमचा मागणा सामना पाहायला मिळतोय. दोन्ही टीमच्या नजरा आता पहिल्या विजयाच्या दिशेनं. सामना कोण जिंकणार उत्तर माहिती नाहीये. येणारे 2 चेंडू मात्र सर्व प्रश्नांची उत्तरं देऊन जातील. कट केला, फटका सुंदर आहे. बॉल चला फ्लाईटला आउट आणि बॉल सीमार जमिनीकडे जाईल सरळ. 4 धावांसाठी चौकार. सामना जिंकला टीम सांबारी संघानं. अभिनंदन. अगदी या ठिकाणी पाहतात कधी हा सामना हरता जिंकलात हे देखील समजलं नाहीये. अभिनंदन सांबारी संघ. हार्ड लक टीम भुईसौरा टीम. चांगला खेळ तुमच्यावर राहिला, परंतु हार्ड लक. दोन्ही टीम आपण एकमेकांसोबत हस्तांतरण करायचं आणि त्यानंतर
मैदान सोडायचं आहे. नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल टीम जय हनुमान ठाकूरवाडा जांभिवली विरुद्ध बोराजवाडा व दोन संघाच्या दरम्यान नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल. तात्पुरता आपण जाऊयात पुन्हा एकदा या मॅचच्या मॅन ऑफ द मॅचच्या दिशेने. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातो ज्यानं खरं तर बॅटिंग करत असताना 8 बॉलमध्ये 13 धावा बनवल्या आणि त्या धावा खरं तर यशस्वी ठरल्या आणि सांबाल संघाचा महेश ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. तर चला महेश, तर अनंतजी बारा यांच्या शुभेच्छा आपण मॅन ऑफ द मॅचचा मेडल देऊन आपण महेशला सन्मानित करणार आहोत. तर चला सांबारी टीम आपण